उसाला पावणारा गणपती म्हणजे आपल्या कोल्हापूरचा महागणपती. तर कुंभारांनी सगळा बिगळा ठेवलेला आहे, म्हणजे त्यांचं काम हे बहुतेक चालूच होतं. आणि आता बरोबर वाजल्यात 2 वाजल्यात आणि 2 वाजता आपण इथं आलेलो आहे. वर्षीप्रमाणे या महागणपतीचं शेड हे ठरलेलंच असते, नंतर काय मूर्ती झालेलं नाही. तरी पण आपण जास्त जाऊन बघूया असं काय आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. तर भावांनो, आज आपण ह्या शेड मध्ये आलोय. हे बघा, हे शेड आहे आणि हे शेड मध्ये जो गणपती आहे म्हणजे नवसाला पावणारा महागणपती याला म्हटलं जातं, कोल्हापूरचा महागणपती म्हटलं जातं. तीच मूर्ती आता 70% काम झालेलं आहे त्यांचं आणि तीच मूर्ती बघायसाठी आपण आलोय. आणि आपण आता या शेडच्या आतमध्ये जायचं आहे. अजून तर आपण बघायला नाही आतमध्ये मूर्ती कशी झाल्या. मग आपण आता बघूया आतमध्ये कोण दिसते. तर आता स्टार्टअपला आपण आतमध्ये आलोय आणि हीच ती मूर्ती आहे बघा, जी नवसाला पावणारा गणपती म्हटलं जाते. बघा, हीच ती मूर्ती आहे. फायनली गाईज आपण मूर्तीपाशी आलेलो आहे. यो महागणपती आपण बघायसाठी आलोय. आणि महागणपतीचं भावनो काम पण असं डेंजर केले की नाही ते तुम्हाला आता मी दाखवतो. जरा आता ही मूर्ती आता तुम्हाला इथून दिसत नसेल, त्यामुळे आता जरासं मला वर जावं लागेल. थोडस मी या मूर्तीच्या वरती जातो आणि बघूया आपण काम कसं आहे. तर फायनली गाईज आपण आता ह्याच्यापाशी आलोय, या मूर्तीपाशी. आणि हे बघा, इथं कुंभारांनी सगळा बिगळा ठेवलेला आहे, म्हणजे त्यांचं काम हे बहुतेक चालूच होतं. आणि आता बरोबर वाजल्यात 2 वाजल्यात आणि 2 वाजता आपण इथं आलेलो आहे. त्यामुळे आता ही कुंभारातल्याला आता कोण दिसत नाही, कारण ती जेव्हा बिव्हा गेले असतील तर त्यांचं विषय वेगळा आहे. वर्षीप्रमाणे या महागणपतीचं शेड हे ठरलेलंच असते. आणि ज्या शेड मध्ये आपण आलोय की नाही तिथं महागणपती बघायसाठी. आणि त्यांचं भावनं काम असं झालं डेंजर मध्ये. आता बघा, यांचं म्हणजे 70% तरी काम झाले असं मला तर वाटतंय. आता फक्त 30% काम राहिले. थोडक्यात कलर काम राहिलं असेल किंवा अजून फिनिशिंग खूप काय आहे. हे बघा, बारकाईनं बघायचं म्हटलं तर आपल्याला अजून इथं प्लॅस्टर लागलेला दिसायलाय. आणि याचं अजून आता काम आहे, म्हणजे याला अजून हे करायला पाहिजे फिनिशिंग. हा, फिनिशिंग केलं तर अजून जरा चांगलं होईल. म्हणजे अजून यांचं फिनिशिंग पण झालेलं नाही, कुंभार गेलं जेवायसाठी. आणि हे बघा, सोंड ही कालच सोंड बसवलेली. काल मी येऊन गेलतो या शेड मध्ये, काल मी सोंड बसवत होते. आणि सोंड यांनी बघा कशी बारकाईने एकदम बसवल्या. आणि यांचं हे असं काम असते भावांनो, दिवस आणि रात्र भावांनो राबत असतात फक्त गणपतीसाठी. यांचं काम असते की गणपती कसा घडवायचा हे यांचं काम असते. आणि दिवस आणि रात्र 365 दिवसातलं 2 महिने हेच काम करत असतात. असं आपण जरासं वर जाऊया. अजून तर काय मूर्ती झालेली नाही, तरी पण आपण जास्त जाऊन बघूया वरती कसं काय आहे. आता आपण आलोय महागणपतीच्या वरती आणि फेस तुम्हाला दिसत नव्हता, त्यासाठी काहीच मी वर आलोय तुमच्यासाठी. तर भावांनो, एवढं कष्ट घ्याले तुमच्यासाठी, तर भावाला तुमच्या सबस्क्राईब करा. आणि लवकरच मला माझे पप्पा लवकरच माझं 4000 वॉच टाइम कम्प्लीट करतील अशी माझी अपेक्षा आहे. आणि सबस्क्रायबर पण लवकरच कम्प्लीट होतील. मला तुमचा सपोर्ट पाहिजे भावांनो, सपोर्ट करा. आणि हे बघा, हेच ती मूर्ती आहे. फेस एकदम असा क्लिअर केलेला आहे याने. आता यांनी दात वगैरे ते लावलेला आहे, याला आणि फिनिशिंग द्यायचं आहे. तसं म्हणाय गेलं तर अजून 1 महिना, म्हणजे गणपती याला 2 महिने आहे. 2 महिने असल्यामुळं यांचं आता स्लोली काम चालू आहे. कारण या शेड मध्ये आपल्याला एकच मूर्ती दिसायला लागल्या, कारण दुसरी शेड मध्ये ही मूर्ती नाही आहे. आणि दरवर्षी ठरल्याप्रमाणे भावनो ही मूर्ती करत असतात. या मूर्तीचं सगळं जोडकाम झालेलं आहे, सगळं म्हणजे सगळं जोडकाम झालेलं आहे. हात बोट बिट ते सगळं एकदम बारकाईने बघायचं म्हटलं तर सगळं जोडकाम तीन झालेलं आहे याचं. आणि काही जरासं खाली उतरतो, मला असं भीती वाटायला लागल्या. 70% यांचं काम झाले. आता कलर काम दिवशी आपण यायचं इकडं महागणपतीच्या इथं जायच. आणि आपण आता महागणपतीच्या ह्या डांबापाशी होतो, म्हणजे यो डांब आहे. इथं तुम्हाला मूर्ती दिसत नव्हती, त्यासाठी आपण वर गेलतो या पप्पांपाशी. आणि बघा, काम पण असं डेंजर करायचं यांचं चालू आहे. आता आपल्याला कुंभार दिसत नाहीत काहीच, तर आपण नेक्स्ट टाइम यायचं आहे. आणि आपल्याला कने काय बघायचं आहे, मेन गोष्ट म्हणल्यावर कलर काम याचे कसे होते आणि डोळं काम कसं आखतात, डोळं कसं आखतात, हे सगळ्या आपल्याला बघायचं असेल तर भावानो आत्ता तुमच्या भावाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. बाय.